नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 5 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला एक लेवल दिली होती 24,075 ची ही लेवल होती आणि सांगितलं होतं की जर फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं, कुठेही ओपन झालं आणि जर ह्या लेवलच्या खाली टिकायला लागलं तर मग पुन्हा एकदा आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळेल. त्याचबरोबर हे पण सांगितलं होतं की शुक्रवारी आपल्या मार्केटला जरी सुट्टी असली तरी गिफ्ट निफ्टी चालू होतं आणि त्यामध्ये मार्केटमध्ये गिफ्ट निफ्टीमध्ये किंमत वर गेली होती आणि हळूहळू खाली आली होती असं मी तुम्हाला तिथे दाखवलेलं होतं. ती प्राइस ऍक्शन आपल्याला निफ्टीमध्ये बाकी होती. तुम्ही बघू शकता आज काय झालं. 24,075 ची लेवल दिली त्याच्या थोडंसं खाली आपल्याला गॅप अपच ओपन झालं. ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की पहिल्या 15 मिनिटामध्येच खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली. पुढच्या 15 मिनिटामध्ये सुद्धा तेजी बघायला मिळाली आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला एम पॅटर्न बघायला मिळाला आणि ज्या वेळेला हा एम पॅटर्न झाला त्यानंतर मग मार्केटमध्ये सेलिंग आपल्याला बघता आलं. इथे सुद्धा ही लेवल जी होती ही व्हॅलिडच होती आणि तुम्ही बघू शकता की इथे काय झालं. इथे ती लेवल पहिल्यांदा ब्रेक झाली. मात्र इथे थोडासा फॉल्स ब्रेकआउट आला आणि पुन्हा एकदा किंमत वर गेली. मग परत ह्या लेवलचाच सपोर्ट घेऊन किंमत वर टिकलेली आपण बघू शकतोय. आता हे झालं आज काय झालं. म्हणजे ह्या लेवलच्या खाली सकाळी ओपन झाल्यावर तर गेलं नाही. लगेचच वर गेलं. त्यामुळे सेलिंग यायचा प्रश्न आला नाही. जेव्हा सेलिंग आलं ह्या लेवलच्या खाली गेलं लगेचच बाउन्स आला. त्यामुळे काय झालं की इथे एक फॉल्स ब्रेकआउट दाखवून आपल्याला किंमत वर आलेली बघायला मिळते. आता आपण काय करूया. उद्यासाठी जे विश्लेषण करायचं आहे आपल्याला ही लेवल अशीच राहणार आहे. फक्त आपण ह्याच्यामध्ये किरकोळ बदल करतोय. 24,075 च्या ऐवजी आपण इथे 24,065 अशी किंमत घेतोय. थोडंसं 10 पॉईंटनं थोडं त्याला खाली आणतोय जेणेकरून उद्यासाठी ते व्यवस्थित अलाइन होईल. आता जर तुम्ही बघितलं विश्लेषण तेच आहे. बरोबर विश्लेषण काय आहे. जर उद्या ओपनिंग नंतर 24,065 ही लेवल ब्रेक झाली आणि किंमत ह्याच्या खाली टिकली तर मग खाली जात असताना आपल्याला ही मोठ्या टाइम फ्रेम वरची टार्गेट आहेत. म्हणजे 23,900 वगैरे किंवा 23,750. पण शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला काय दिसतंय इथून जर खाली यायला लागलं तर म्हणजे 24,065 च्या खाली आलं तर 24,025, 23,955 आणि 23,905 अशी आपल्याला खाली येतानाची ही तीन टार्गेट दिसत आहेत. तर जर किंमत उद्या 24,065 च्या खाली आली तर मग ह्या पद्धतीची तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळतील आणि ह्याच्याही खाली येत राहिली तर ही मोठ्या टाइम फ्रेम वरची टार्गेट आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की उद्या जर किंमत ह्याच्या खाली आली तर ह्या लेवल पर्यंत तरी म्हणजे 23,900 पर्यंत तरी नक्कीच खाली येऊ शकेल अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे दिसायला लागलेलं आहे. तर त्यामुळे माझ्या मते तुम्हाला आता अंदाज आला असेल की जर इथून खाली यायला लागलं तर काय होऊ शकतं. वर जर राहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला वाट बघण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण सध्या मार्केटमध्ये वर जरी गेली किंमत तरी
आपल्याला सेल ऑन राईज अशा प्रकारचं दिसतंय. त्यामुळे जेव्हा जेव्हा किमतीमध्ये तेजी बघायला मिळते, त्यानंतर आपल्याला पुन्हा सेलिंग येताना दिसतंय. तर त्यामुळे जर ह्या लेवलच्या वरच किंमत राहिली उद्या, तर मग आपल्याला पुन्हा एकदा वाट बघावी लागेल आणि त्यानंतरच पुढचा निर्णय घ्यावा लागेल. मात्र जर खाली आली ओपनिंग नंतर लगेच, तर मात्र आपल्याला ह्या सर्व टार्गेटचा विचार करता येईल. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा विचार करूया. बँक निफ्टी मध्ये आपल्याला काय दिसतंय? बँक निफ्टी मध्ये सुद्धा काल आपल्याला जसं विश्लेषण केलं होतं, इथे काय झालं? इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, थोडस आपण ह्या चार्टच्या दृष्टीने बघितलं तर फ्लॅट ओपनिंग झालं, वर गेलं आणि त्यानंतर इथे एम पॅटर्न बनला आणि एम पॅटर्न बनल्यानंतर खूप मोठं सेलिंग आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळालं. आता हेच सेलिंग कंटिन्यू झालं तर काय होऊ शकतं? खाली जात असताना आपल्याला 54,660 चं पहिलं टार्गेट येऊ शकतं. इथून आणखीन खाली गेलं तर मग 54,450 चं दुसरं टार्गेट येऊ शकतं आणि इथून खाली आलं तर मग 54,295 चं तिसरं टार्गेट येऊ शकतं. ही इथे जी दिसत आहेत ही शॉर्ट टर्मची टार्गेट्स आहेत आणि इथे जी दिसत आहेत ही आपल्याला थोडी मीडियम टर्म किंवा लॉंग टर्मची टार्गेट आहेत. हे बघू शकता, आपल्याला मीडियम टर्मचं जे टार्गेट आहे हे 54,330 हे पहिलं टार्गेट आहे आणि दुसरं टार्गेट आहे 53,860 चं. तर खाली यायला लागलं तर ह्या दिशेने येऊ शकतं. परत जर वर गेलं तर मग मार्केट थोडंसं साईडवेज होतंय असा त्याचा अर्थ आहे आणि आपल्याला येताना नंतर खाली येऊ शकेल, पण आत्ता साईडवेज होतंय असा अर्थ आहे आणि मग अशा वेळेला आपल्याला थोडंसं थांबून राहावं लागेल, असं चित्र आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दिसतंय. पुढे जाऊन आपण सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर गेल्यावर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन दिसत असेल, त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आणि ह्या मेंबरशिपमध्ये आपण एकूण 4 प्रकार केलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. सध्या यापैकी गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिपची सर्व्हिस चालू झालेली आहे. पहिल्या दोन जी मेंबरशिप आहे त्याची सर्व्हिस चालू झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप घेऊ शकता. ह्या दोनपैकी कुठली मेंबरशिप सध्या जर तुम्ही घेतली असेल तर अपग्रेड करून गोल्ड घ्या, कारण नाहीतर तुमचे पैसे इथे फुकट जाऊ शकतील. जर तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठीचा कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घेतली असेल तर तुम्हाला गोल्ड मेंबरशिपचे अपडेट्स फ्री ऑफ कॉस्ट सध्या दिले जात आहेत. तर सर्व पेड कोर्सचे जे सदस्य आहेत आणि प्रीमियम ग्रुपचे मेंबर आहेत यांना गोल्ड मेंबरशिपचे जे काही अपडेट आहेत ते आपल्या टेलिग्रामच्या प्रीमियम ग्रुपवर फ्री ऑफ कॉस्ट दिले जात आहेत. सर्व ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिले जात आहेत. त्यामुळे पूर्वीच्या पेड कोर्सच्या सदस्यांना किंवा प्रीमियम ग्रुपच्या मेंबर्सना हे अपडेटसाठी मेंबरशिप घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर याविषयी कुठलीही शंका असेल कुणालाही, तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता. इथे मी माझा WhatsAppचा नंबर दिलाय. या नंबरवर फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. कॉल करू नका. या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर WhatsApp मेसेजद्वारे YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती विचारू शकता. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता पुन्हा एकदा आपण आपल्या विश्लेषणाकडे जाऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता काल सेन्सेक्स मध्ये काय सांगितलं होतं, ही लेवल दिली होती 77,120 ची. तुम्ही बघू शकता गॅप अप ओपन झालं, वर गेलं. इथे वर जाताना काय झालं, वर गेलं, खाली आलं, परत वर आलं आणि एम पॅटर्न बनला. एम पॅटर्न बनला, 1:1 चं टार्गेट आलं, परत छोटेसा बाउन्स येतोय. आपण दिलेली जी लेवल होती त्या लेवलच्या खाली गेलं थोड्या वेळासाठी आणि लगेच वर आलं. तर त्यामुळे इथे काय झालं, एक फॉल्स ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला. आता उद्या पुन्हा एकदा 77,120 च्या खाली किंमत टिकायला लागली तर काय होऊ शकतं, जात असताना आपल्याला खाली 76,975, 76,745 आणि 76,575 अशी शॉर्ट टर्मची 3 टार्गेट्स येताना खाली आपल्याला बघायला मिळू शकतात. ही झाली शॉर्ट टर्मची टार्गेट्स.
आपल्याला जर मीडियम टर्मच्या टार्गेटचा विचार करायचा असेल, तर इथून खाली येताना आपल्याला हे मीडियम टर्मचं पहिलं टार्गेट दिसतंय, ते आहे 76,000. तर 76,000च्या दिशेने वाटचाल होऊ शकते. अर्थात ती काही सरळ अशी एका लाईनमध्ये होईल असं नाही. कदाचित काय होईल, कदाचित किंमत खाली येईल, परत थोडी वर जाईल, परत थोडी खाली येईल, असं करत करत मग आपल्याला ह्या लेवलपर्यंत येऊ शकेल असं वाटतंय. सध्या आपण त्या लेवलचा विचार करण्यापेक्षा ह्या 3 टार्गेटचाच विचार अधिक करू शकतो. हे झालं उद्या सेन्सेक्स मध्ये काय होऊ शकतं ह्याविषयी विश्लेषण. तेजी होणार असेल तर जसं निफ्टी बँक निफ्टीमध्ये सांगितलं, थांबून राहावं लागेल. आपल्याला आता तेजीसाठी कुठलंही विश्लेषण शिल्लक नाहीये. जर खाली येणार असेल तर मात्र ह्या दिलेल्या विश्लेषणानुसार किंमत खाली येऊ शकते. हे झालं तिन्ही इंडेक्स मध्ये उद्या काय होऊ शकतं ह्याविषयीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.